आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिकोणाची संख्या मोजणे हा घटक आपण पाहणार आहोत। प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये आकृत्यांची संख्या मोजणे हा घटक असतोच, त्याच्यामध्ये आपण त्रिकोणाची संख्या मोजणे हा घटक आपण पाहणार आहोत। बघा, हा त्रिकोण दिलेला आहे, तर बघा ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोण किती आहेत, तर बघा 1 2 1 2 आणि हा एक किती आहे 3। हा मोठा किती आहे 3, म्हणजे एकूण किती त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये 3 त्रिकोण आहेत, म्हणजे 1 अधिक 2 बरोबर किती आलं 3। किती त्रिकोण आहेत 3 त्रिकोण आहेत। तर बघा पुढचा, आता पुढच्या त्रिकोणामध्ये बघा त्रिकोणामध्ये त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणामध्ये त्रिकोण दिलेला आहे। तर प्रथम आपण काय करायचं, या त्रिकोणामध्ये नंबर्स टाकून घ्यायचे 1 2 3 4। हे किती त्रिकोण आहेत 4 त्रिकोण आहेत आणि बाहेरचा 1 म्हणून 5। 4 अधिक 1 बरोबर किती आलं 5। आपण असंही करू शकतो की जर आपल्याला मोजण्यासाठी हे 4 आणि बाहेरचा 1 म्हणून इथे एक लाईन वाढवायची, म्हणजे 5 झाले। किती झाले 5। चला आता पुढील प्रश्न बघा, पुढील त्रिकोणामध्ये काय केलेले आहेत, त्रिकोणामध्ये त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणामध्ये अनेक त्रिकोण दिलेले आहेत। असे आपल्याला डोळ्याला सहज दिसेल असे किती मोठे 3 त्रिकोण आहेत, तर आपल्याला ते त्रिकोण मोजायचं आहे। आता बघा त्रिकोणामध्ये त्रिकोण दिला असेल तर किती त्रिकोण असतात, 4 त्रिकोण असतात। 4 आणि 1 5, म्हणजे हा 5 झाला आणि हा 4 अधिक 4, 4 अधिक 4 अधिक किती झालं 1 बरोबर किती आले 9। किती त्रिकोण आले 9 त्रिकोण आले। किती त्रिकोण आले 9। आता बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे, बघा पहिला त्रिकोणामध्ये त्रिकोण दिलेला आहे। बघा ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोण दिलेला आहे, हा मग हे किती झाले, ह्या त्रिकोणाचं 4 अधिक ह्या त्रिकोणाचे 4, ह्या आतल्या त्रिकोणाचे 4 अधिक बाहेरचा 1 अधिक, आता बघा आपल्याला आपण पहिला जे मांडलं, आता बघा ह्या त्रिकोणामध्ये किती आहे 1 2 1 2 1 2, म्हणजे हे 2 हे 2 हे 2। आता आपण इथं हे 2 त्रिकोण 2 अधिक 2 अधिक 2, एकूण किती झालीत बघा 4, 4 अधिक 4 8, 8 अधिक 1 9, 9 अधिक 2 11, 11 अधिक 2 12, 13, 13 अधिक 2 15। किती त्रिकोण आहे 15 त्रिकोण आहेत। बघा आपल्याला वाटलं असेल की आम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये काय केलं, हे 1 अधिक 2 केल्यावर 3 आलं, परंतु मी इथं 3 न घेता 2 घेतलं, कारण का, कारण हा जो बाहेरचा त्रिकोण आहे तो बाहेरचा त्रिकोण आपण याच्यामध्ये काउंट केलाय, म्हणून आपण काय केलं, हा बाहेरचा त्रिकोण याच्यामध्ये काउंट केला नाही, म्हणून इथं फक्त 2च त्रिकोण घेतो, आपण 3 घेत नाही। कारण हा या रेषेचा नियम काय सांगतोय आपल्याला, की एका त्रिकोणामध्ये जर मधून जर विभाग केले असेल तर तिथे त्रिकोण किती तयार होतात 3 त्रिकोण तयार होतात, परंतु आपण बाहेरचा त्रिकोण या त्रिकोणामध्ये धरलाय, म्हणून आपण काय केला, तिथं फक्त 2 त्रिकोण धरले। अशा प्रकारे आपण त्रिकोणाची संख्या मोजणे याच्यामधील आपण 4 प्रश्न पाहिले आहेत। आता आपण काय करूया, प्रथम ह्या बेसचे जे त्रिकोण आहेत त्याला काय करूया, नंबर्स देऊया 1 2 3। हे आपण उभं मांडून घ्या 1 2 3। हे उभं मांडून घेतल्यानंतर बघा 1 च्या पुढं 1, त्यानंतर हे 2 आणि 1 3, 2 अधिक 1 किती होते 3। त्यानंतर ना बघा 3 अधिक 3 6, किती आले हे 3। मग ह्यांची सगळ्यांची बेरीज करायचं, 3 अधिक 1 6, 6 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 6 10 आले, परंतु आपलं 10 त्रिकोण असणार का ह्याच्यामध्ये, नाही, तर याच्याही पुढे जाऊन हे त्रिकोण मोजण्याची ट्रिक आहे आपली।
तर याच्या हे पुढे आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे. आता उत्तर काढताना काय करायचं बघा, याच्या पुढे काढताना हे जे 6 आहे ह्या 6ला घ्यायचं नाही. म्हणजे जी पहिली संख्या आहे तळाची तिला घ्यायचं नाही, त्याच्यावरची संख्या घ्यायची, त्याच्यावरची संख्या घ्यायची नाही. म्हणजे 10 मध्ये किती मिळवायचं, 3 मिळवायचं. 10 अधिक 3, 10 अधिक 3. आपल्याला ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत, 13 त्रिकोण आहेत. तर ही त्रिकोण मोजण्याची काय आहे, ही ट्रिक आहे. त्रिकोण मोजण्याची ही काय आहे, ट्रिक आहे. तर चला आता आपण पुढील उदाहरण बघूया. पुढील सुद्धा आपण ह्याच प्रमाणे आहे. 1 2 3 4. त्याला सुद्धा उभं मांडून घ्यायचं. 1 2 3 4. बघा आता 1 2, 1च्या पुढे 1 लिहायचं. 1 अधिक 2 किती झाले, 3. 3 लिहायचं. 3 अधिक 3 6. 6 अधिक 4 10. यांची सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. 10 अधिक 6 16. 16 अधिक 3 19. 19 अधिक 1 20. किती आलं, 20. आता आपल्याला काय करायचंय, तळापासून काय करायचंय, कॅन्सल आणि घेत जायचं. आता 10ला काय होणार, कॅन्सल होणार. त्यानंतर 6 काय होणार, 6 घेतलं जाणार. त्यानंतर 3 कॅन्सल, 1 घेतलं जाणार. म्हणजे 20 अधिक 6 अधिक 1 किती झाले त्रिकोण, 20 अधिक 6 26. 26 अधिक 1 27. म्हणजे एकूण त्रिकोण किती असणार आहेत, 27 त्रिकोण असणार आहे. बघा आता आपल्याला ह्या त्रिकोणामधलं काय करायचे, किती त्रिकोण आहे त्याची संख्या मोजायची आहे. बघा ह्याच्यामध्ये किती आहेत, 1 2 3 4. म्हणजे 4 गुणिले 2 म्हणजे किती झाले, 8 झाले. 8 अधिक हा एक 2 अधिक हा मोठा त्रिकोण. बघा हा मी डॉट केले, बघा हा मोठा त्रिकोण 1 झाला. अधिक ह्या लाईनीचे 2, इकडचा 1 इकडचा 1, हे 2 म्हणजे किती झाले, 13 झाले. म्हणजे ह्या एवढ्या त्रिकोणामध्ये किती आहेत, 13 आहेत. वरची ही आकृती त्याचप्रमाणे आहे, म्हणून इथं सुद्धा किती असणार आहेत, 13. 1 2 3 4 म्हणजे 5 6. आणि हे 4 म्हणजे किती असते, 8 असतात. म्हणजे वरती या आकृतीमध्ये 13 आहेत, या आकृतीमध्ये 13 आहेत. आणि हे किती आहेत, तर 1 2 3 4. म्हणजे 4 गुणिले 2 किती होतात, 8. अधिक हा मोठा त्रिकोण 1 अधिक त्याच्यामध्ये 2 म्हणजे किती झाले, हे 8 आणि 2 11. या सगळ्यांची बेरीज करायची. 13 अधिक 11 अधिक 13 बरोबर किती येते बघा, 13 अधिक 13 26. 26 अधिक 11 37. एकूण किती त्रिकोण आहेत, 37 आहेत. एकूण किती त्रिकोण आहेत, 37 त्रिकोण आहेत. तर आता पुढील आकृती बघा. पुढील आकृतीमध्ये बघा 1 2 3 4. म्हणजे 4 गुणिले 2 बरोबर किती आलं, 8 आले. त्यानंतर इकडचा 1 हा 1 हा 1 म्हणजे 8 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 10. एकूण किती त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये, 10 त्रिकोण आहेत. तर याच्यामध्ये बघायचं, हा आपल्याला डोळ्याला सहज असं दिसतं की याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत, 3 त्रिकोण आहेत. हे 3 त्रिकोण मांडायची. पहिला हा 1 बघा मी डॉट केले, हा 1 हा 1 हा 1 हा 1 म्हणजे किती त्रिकोण आहेत, 3 त्रिकोण आहेत. त्यानंतर ना बघा हा 1 आहे, हा 1 त्रिकोण आहे, हा 1 आहे आणि हा 1 आहे. म्हणजे हा 1 हा 1. 3 अधिक 1 अधिक 1
म्हणजेच किती त्रिकोण आहेत इथं? 5 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 5 त्रिकोण आहेत. तर आपण एवढी गणित आपण या व्हिडिओमध्ये आज पाहिलं. तर पुढील अशाच प्रकारची उदाहरणे पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.